नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 115 म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. अंदाजपत्रकाचे महत्त्व. अंदाजपत्रक हे वर्षभर खर्च करण्याच्या व्यवहारावर नियंत्रक म्हणून मुख्याध्यापकांजवळ साधन राहू शकते. जितके अंदाजपत्रक वस्तुनिष्ठ बनविले जाईल तितके ते अर्थनियंत्रणाला सहाय्यभूत ठरते. ही बाब लक्षात घेतल्यास अंदाजपत्रकाचे महत्त्व कळून येईल. तेरीसपत्रकाच्या धर्तीवर अंदाजपत्रकाची मांडणी करावी, म्हणजे पुढील वर्षात झालेला खर्च व करावयाचा खर्च यांची वेळोवेळी खातेवार तपासणी करता येईल. वेतनांची रक्कम नवीन आयोगामुळे वाढवलेली आहे. त्या प्रमाणात 12% रकमेचा आकडा वाढलेला असतो. किती रक्कम खर्च करण्याची क्षमता अतिशय थोड्या शाळांमध्ये असते असे निदर्शनास येते. तेव्हा 12% रकमेचा अंदाज आला तरी आपल्या शाळेची खर्च करू शकण्याची मर्यादा व क्षमता किती असू शकेल याचा अंदाज मात्र कटाक्षाने करावा. या क्षमतेचा विचार न केल्यास अंदाजपत्रकाला काही अर्थ राहणार नाही. आता 2 प्रकारचे अंदाजपत्रक असतात. एक अल्प मुदतीचे नियोजन, एक दीर्घ मुदतीचे नियोजन. सर्वप्रथम अल्प मुदतीचे नियोजन पाहूया. व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये नियोजन हे प्रथमच कार्य आहे. नियोजनामध्ये प्रथम धोरणानुसार उद्दिष्ट ठरवावे लागते. उपलब्ध साधनसामग्रीच्या सहाय्याने प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय द्यायचा असतो. त्यानुसार कार्यक्रमाची आखणी करून विशिष्ट पद्धतीने उद्दिष्ट साध्य करावयाचे असतात. शाळेच्या दैनंदिन गरजा, कार्यालयीन खर्च यांचे नियोजनात प्रथम विचार करावा लागतो. यांना लागणारी रक्कम वगळता राहिलेल्या रकमेचा विचार शालेय गरजांसाठी करावा. ही रक्कम फारच थोड्या गरजा भागवू शकत असेल तर मोठ्या खर्चाची बाब विचारात घेणे शक्य होणार नाही. म्हणजेच शाळेच्या क्षमतेच्या संदर्भात उपलब्ध रकमेचा विचार प्रधान ठरतो. यात गरजेच्या प्राधान्यक्रमानुसार विचार केला जातो. हा अवधी 1 वर्षाचा असू शकेल. हे अल्पमुदतीचे नियोजन होईल. या अल्पमुदतीच्या नियोजनाच्या शाळेच्या दैनंदिन गरजा भागवून शालेय विकासासाठी जास्तीत जास्त गरजा भागविण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु हे अल्पमुदतीचे नियोजन शाळांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि हे प्रथम केले पाहिजे. वार्षिक अंदाजपत्रक व अल्पकालीन नियोजन हे परस्परावलंबी आहेत, हे लक्षात घ्यावे. पुढे आपण दीर्घ मुदतीचे नियोजन पाहूया. दीर्घ मुदतीचे नियोजन शाळेची भरीव प्रगती होण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, आवश्यक व पुरेशी दृकश्राव्य उपकरणे, पुरेसे फर्निचर, बेंचेस, कार्यालयीन दप्तर ठेवण्यासाठी पुरेशा सोयी व फर्निचर, खेळांचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली, सुसज्ज कार्यालय, भूगोल विषयाकरता स्वतंत्र खोली, विद्यार्थिनी व शिक्षक-शिक्षिका यांच्या विश्रांत कक्षात साधनसुविधा यांची गरज भासते. या सर्वच बाबी जास्त खर्चाच्या असून अल्प मुदतीच्या नियोजनाद्वारे एकाच वेळेस पूर्ण होऊ शकणाऱ्या नाहीत. तेव्हा प्रत्येक बाबींच्या खर्चाचा अंदाज काढावा. दरवर्षी किती रक्कम उपलब्ध होऊ शकेल या संदर्भात प्रत्येक बाब पूर्ण होण्यास किती अवधी लागेल याचा अंदाज काढावा. नंतर कोणती बाब पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी अगर त्यानंतर घ्यावयाचे यांचे नियोजन करावे. असा दीर्घकालीन नियोजन आराखडा आखावा. अशी दीर्घकालीन नियोजनाची निश्चिती झाली की मुख्याध्यापकाने सातत्याने कार्यवाही करावी, म्हणजे दरवर्षी अल्पकालीन नियोजन करावेच, परंतु दीर्घकालीन नियोजनही ठरविल्याप्रमाणे अंमलात आणावे. दीर्घकालीन नियोजनामुळे दरवर्षी अल्पकालीन योजनेवर ताण न पडता शाळेच्या भरीव विकासाच्या दृष्टीने किंवा आवश्यक त्या मोठ्या योजनाही पूर्ण करता येतात. नियोजन मग ते अल्पकालीन असो की दीर्घकालीन असो केल्यामुळे ठराविक मुदतीचे नियोजनानुसार काम करण्याचे बंधन येते आणि हे बंधन आपणच आपणावर लादून घेत असल्याने त्यासाठी प्रयत्नही होतो व कार्यवाही होते. यातूनच शाळेचा विकास
निधी साधला जातो. यावर नियोजन हा विकासाचा प्राण आहे हे लक्षात येते. आता पाठाचे सारांश पाहूया. शाळेचे अंदाजपत्रक आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे सामान्यतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात करावे. अंदाजपत्रक तयार करताना मागील वर्षाचे प्राप्ती व प्रदान लेखापत्रक व चालू वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या जमा खर्चाचे 33 पत्रक यांचा उपयोग होतो. येत्या आर्थिक वर्षात वेतन अनुदान व वेतनोत्तर अनुदान किती मिळेल, तर शाळेत येत्या वर्षात किती वर्ग व किती तुकडे असतील, विद्यार्थी किती असतील, त्यानुसार शिक्षक, लेखनिक व शिपाई यांची संख्या किती असेल याचा अंदाज करून येत्या आर्थिक वर्षात किती रक्कम जमा होईल व वेतनावर किती खर्च होईल याचा अंदाज करता येतो. 9 महिन्याच्या 33 पत्रकावरून वेतनोत्तर अनुदान किती मिळेल याचाही अंदाज करता येतो. आर्थिक नियोजन करताना शाळेच्या गरजा, त्यांचे स्वरूप, त्यांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता, त्यांचा प्राधान्यक्रम इत्यादी बाबींचा विचार करून शाळेचे अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन केले की शाळेचा योजनाबद्ध विकास करता येतो.